स्वागत आहे आपलं 3 दिवसाच्या हवामान अंदाजमध्ये. आज आपण 26, 27 आणि 28 मेचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम सिस्टीम कोणत्या सक्रिय आहेत, तर इकडे पंजाब पासून बिहारपर्यंत एक ट्रफ लाईन, बिहारपासून इकडे आंध्र प्रदेश पर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय आहे. अरबी समुद्रात या भागात एक चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे. जर 3 दिवसाचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज 26 मे, आज इकडे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड. दुपारनंतर संध्याकाळच्या वेळी स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एखाद दुसऱ्या ठिकाणी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळचे उत्तर भाग या भागात स्थानिक ढगनिर्मिती झाली तर या भागात सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस, सार्वत्रिक पाऊस नसेल. अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर तसेच इकडे सातारचे पूर्व, पुण्याचे पूर्व भाग, सोलापूरचे काही भाग या भागातून स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज राहील. सार्वत्रिक पाऊस या भागातून सुद्धा नसेल. नाशिकच्या पूर्व भागात सुद्धा तशीच परिस्थिती राहील. तसेच ढगाळलेलं हवामान, पुण्याचा घाटभाग, रायगड घाटभाग, तसेच इकडे रत्नागिरी, सातारचा घाटभाग, सिंधुदुर्गचा घाटभाग अंशतः ढगाळलेलं हवामान राहील. पावसाची शक्यता खूपच कमी आहे. उद्या 27 मेला अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, इकडे बीड हा जो पट्टा आहे या भागातून सार्वत्रिक नाही, सगळीकडे नाही, पण तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. सार्वत्रिक पाऊस नसेल. छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेडचे राहिलेले भाग, इकडे चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया हा जो पट्टा आहे अमरावतीचा या भागात ढगाळलेला हवामान राहिला. अंशतः स्थानिक ढगांची निर्मिती वाढली तर एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो. अन्य भागातून पावसाची शक्यता उद्यासाठी नाहीये. 28 मेला सुद्धा इकडे सिंधुदुर्गचा दक्षिण भाग, कोल्हापूर, सांगली, सातारचे पूर्व भाग, सोलापूर या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. सार्वत्रिक पाऊस नसेल. पुणे पूर्व, अहिल्यानगर दक्षिण पूर्व, बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर उत्तर, तसेच इकडे जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागातून थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. स्थानिक ढगनिर्मिती झाली तर 28ला थोडंफार विदर्भात पावसाची शक्यता दिसत आहे. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरच्या भागातून तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज 28 मेला दिसत आहे. नाशिकच्या पश्चिम भागात एका दुसऱ्या ठिकाणी ढगांची निर्मिती झाली तर पाऊस होऊ शकतो. सार्वत्रिक पाऊस नसेल. पालघर पासून इकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी पर्यंत ढगाळलेलं हवामान राहील. विशेष पावसाची शक्यता नाही. सिंधुदुर्गच्या दक्षिण भागात थोडंफार स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज राहील. विशेष पावसाची शक्यता नाही 28 मे रोजी. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.